बापाचा कायदा. शेवटच्या क्षणाला मी माझ्या बाबाला भेटू ना शकलो. रामू तुझ्या जीवनाचे सुख कधी तुला मी देऊ ना शकलो. अगं धरधरलो माझ्या या लाचार समाजासाठी रात्र दिवस हर्षल, पण मी माझ्या बाळाला 2 पैशाचं कफन देऊ न शकलो. 2 पैशाचं कफन देऊ न शकलो. लाज ना उरली कोणाला आता. महिलाही शृंगार करतात येता जाता. अरे बिना शृंगाराने जिने संसार सजविला तीच होती माझी रमाई माता. तीच होती माझी रमाई माता. मे 1935 मध्ये माता रमाईचं निधन झाले आणि वरळीच्या मशानभूमीत माता रमाईला अर्थीमध्ये नेलं आणि चितेवर माता रमाईला झोपवलं. बाबासाहेबांच्या हाती अग्नी दिली की साहेब अच्छा माँ रमा तेरा दादाचा शेर है. माँ रमा तेरा दर्जा आसमान से ऊंचा है. ममता का हिमालय तेरे कद से नीचा है. 9 करोड़ों बच्चे कैसे संभाले माँ रमाई ने अपने आंचल में. ये सवाल आज मैंने मेरे माँ से पूछा है. मेरे माँ से पूछा है. ये सवाल आज मैंने मेरे माँ से पूछा है. प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रेझर घालून जाते आणि रमाई गाताना प्रेझर काढून स्टॉल अंगावर घेते. माझे भाऊ कधी माझा मुलगा मला विचारते दीदी रमाईच्या वेळेस तू काय स्टॉल घेते अंगावर का प्रेझर काढते. माता रमाई तर कोणी होऊ शकत नाही बरोबर की नाही. माता रमाई आम्ही होऊ शकत नाही पण माता रमाईच्या लेखी आम्ही होऊ शकतो. एक माय आमची डोक्यावरला पदर पाडू देत नव्हती पण मला असं वाटते की रमाई गाताना कमस कम आमच्या खांद्यावर तरी पदर असला पाहिजे म्हणून हा दुपट्टा खांद्यावर घेतो. म्हणून माता रमाईला वरळीच्या मशानभूमीत शरणावर चितेवर लेटवतात आणि बाबासाहेबांच्या हाती अग्नी देतात की बाबासाहेब माता रमाईला अग्नी द्या. बाबासाहेब माता रमाईकडे एकसारखे पाहतात विचार करतात आणि तेव्हा बाबासाहेब काय म्हणतात लक्षात. 27 मेला साल 35 ला निधन रमाचे झाले. भीमरायाच्या जीवनामध्ये मोठे संकट आले. मोठे संकट आले. मोठे संकट आले. वरळीच्या त्या मशानात अश्रूने भीम न्हाले. वरळीच्या त्या मशानात अश्रूने भीम न्हाले. अग्नी देता तिच्या चितेला रडता रडता बोले. अहो अग्नी देता तिच्या चितेला रडता रडता बोले. जिने जपले हो माझ्या प्राणाला. जिने जपले हो माझ्या प्राणाला. कैसे जाडू मी या माझ्या रामूला. जपले हो माझ्या प्राणाला. कैसे जाडू मी या माझ्या रामूला. जपले हो माझ्या प्राणाला. कैसे जाडू मी या माझ्या रामूला. विचार करा तुम्ही एक लेकरू सांभाळता नाकी 9 येते आमच्या. 9 कोटी लेकराची आई कशी झाली
झाली असेल रमाई जगातलं पहिलं उदाहरण. 4 लेकरं माता रमाईचे मेले, राजरत्न इंदू, रमेश आणि गंगाधर. तरी बाबासाहेबाला पत्र लिहिते, गंगाधर मेला तरी बाबासाहेबाला पत्र लिहिते की साहेब आम्ही फार आनंदात आहोत, तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. किती मोठा त्याग माता रमाईचा. मिशन इंडिया टीव्हीचे संपादक पायवी कसं कशाला येतं येतो अशीच राहू दे ना मा. रोडवर यायची जिथं आम्ही गाडीत बसतो तिथं यायची, माझ्याकडे येऊन चेहरा करून पाहायची की चाची बोले चूड़ी लाना, सहेली बोले कंगन लाना, बहन बोले चप्पल लाना, कोई बोले झुमके लाना. एक मेरी माँ ऐसी थी यारो जो मेरे गाड़ी के पास आके कहती थी कि बेटी घर लौट कर जल्दी आना, घर लौट कर जल्दी आना. आणि खाली लिहिलाय मा मन करना प्रसन्न. बरेच लोक येतात पण मला विचारतात काय दिदी तुमच्या बंगल्यावर वरती भीमाची वाघीण आणि खाली मा मन करणं कुठून आणली. मी त्यांना सांगतो दादा ही ती देवी आहे जिनं मला हे झेप दाखवलं. माझ्या आईचं नाव आहे मा मन करणं प्रसन्न. ते माझ्या बंगल्यावर बाहेर लिहिलेलं आहे, माझ्या नेमपेट जिथे लिहिलेली आहे मा मन करणं प्रसन्न. मी याच्या अगोदर सांगायची की माझी मा माझ्याजवळ राहते, माझी आई माझ्याजवळ राहते. आता मी तुम्हाला म्हटलं की 14 वर्ष माझ्याजवळ होती. नाही, मी चुकीची होती. कोणत्याच लेकराची अवकात नाही मायबापाला ठेवायची, कोणत्याच लेकराची अवकात नाही. माझी आई माझ्याकडे राहत नव्हती, 15 वर्ष मीच माझ्या आईकडे राहत होती. माझी तर काय जगातल्या कोण्याच लेकराची अवकात नाही आपल्या मायबापाला वागवायची. म्हणून प्रत्येक गाडीवर आम्ही पाहतो, प्रत्येक गाडीवर लिहिलं असते माँ की दुआ, प्रत्येक गाडीवर. पण बाप की दुआ कुठंच लिहिलेलं नसते. कारण बापासारखा देव माणूस नाही, इमानदारीच्या सांगतो मी तुम्हाला. कारण बाप उगीच बदनाम होते, बापाला बदनाम करतात. आई उगीच असं करू नको नाही तर पप्पा मारेल, तिथं जाऊ नको नाही तर पप्पा मारेल. बापासारखा देव माणूस नाही रे इमानदारीच्या. जो बिना आंसू बिना आवाज का रोता है वो बाप होता है, जो बिना आवाज बिना आंसू का रोता है वो बाप होता है. कारण म्हणून दादाही बाप आहे आणि बापालाच ते माहिती असते लेकरासंग किती राहिलं तरी लेकर कसे असतात. बिना आवाज बिना आंसू का जो रोता है वो बाप होता है, जो अपने बच्चों के किस्मत के छेद अपने बनियान में पहनता है वो बाप होता है. माँ रखती है 9 महीने पर जो 9 महीने अपने दिमाग पे ढोलता है वो बाप होता है. घर में जब सबके जूते आते हैं बाप के तलवे खिंच जाते हैं, अपने आंखों में बच्चों के सपने सजाता है वो बाप होता है. बाप रखवाला होता है, बाप निवाला होता है. बाप अपने औलाद से हार के मुस्कुराने वाला होता है. बाप करता है कहता नहीं, बाप करता है कहता नहीं. और जब बाप समझ में आए तो बाप इस दुनिया में रहता नहीं, बाप इस दुनिया में. जीने जगले हो माझ्या प्राण. इमानदारीच्यानं सांगतो तुम्हाला, जे माय बापाचं कळेल त्याला जीवनात कमी पडत नाही. काहीच नव्हतं माझ्याजवळ, सायकलची अवकाश होती, फक्त माय होती माझ्यासोबत. आज काय चित्र आहे तुमच्या समोर आहे, फक्त मायची दुआ आहे. या माझ्या आई माझ्या समोर बसली आहे. मी असा एक विषय सांगत असते.
लहान मुलगा असताना नवरा मरण पावते. तिला सगळे म्हणतात की लग्न कर, एका पोरावर कशी राहशील, पण ती म्हणते नाही, हाच माझा मुलगा, हेच माझं सर्वस्व, मी लग्न करणार नाही. पाहता पाहता मुलगा 9 वर्षाचा होते. 9 वर्षाचा होते, पण त्या आईचा जो डोळा असते ना पूर्ण खोका झालेला असते, आतमध्ये डोळा नसते. त्या पोराला तिची खूप लाज वाटते. आई तू माझ्या संग येत नको जाऊ कुठं, मला पोरं चिडवतात. आई तू माझ्या शाळेत येत नको जाऊ. एक दिवस मुलगा जेवण करून जात नाही. माय तर माय असते. माझी प्रेमीसाठी हसता हसता निरोप देई समुद्राच्या काठी, सदा लपविले तिने अश्रूला, सदा लपविले तिने अश्रूला, कैसे जाऊ मी या माझ्या सकाळ कोविले तिने अश्रूला, कैसे जाऊ मी या माझ्या रामूला. सकाळ कोविले तिने अश्रूला, कैसे जाऊ मी या माझ्या रामूला. माँ से बढ़कर कोई खुदा नहीं होता, फिर भी कोई जाहिर लड़का उस पे फिदा नहीं होता. अरे बुढ़ापे में भले तुम माँ बाप को जुदा कर दो, पर कोई भी बच्चा माँ के दिल से जुदा नहीं होता. माँ के दिल से. शिक्षणासाठी पिढीचा पैसा मलाच होई थोडा. हो मला तर होई थोडा, मला तर होई थोडा. विचार करा, माता रमाईने किती दुःख भोगले. जर माता रमाई, माय माझी साधी भोळी रमाई तिचे नाव, माय माझी साधी भोळी रमाई तिचे नाव. अरे बॅरिस्टर केला माझा बाप भीमराव, माझा बाप भीमराव. बाबासाहेब म्हणतात तुझी घर कमाई थे घर भरमाई, तुझी घर कमाई थे घर रमाई. कुणाचेच काही इथे कष्ट नाही, कुणाचेच काही इथे कष्ट नाही. कारण एका आईचा चष्मा फुटते. संजय खांडे टाकळी यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली, मला खूप खूप धन्यवाद. एका आईचा चष्मा फुटते आणि आई म्हणते पोराला की बाळ माझा चष्मा फुटला, माझा चष्मा कोण आणणार. मुलगा म्हणते आई ह्या महिन्यात माझा हात तंग आहे, पुढच्या महिन्यात बघतो. पुढच्या महिन्यात पुन्हा म्हणते बाळ माझा चष्मा बनवून आण रे. सासून म्हणते काय काम आहे तुमच्या आईला, काय स्वयंपाक तर करत नाही, बसली राहते, कशाला चष्मा पाहिजे. तेव्हा माय म्हणते की काश मेरा टूटा हुआ चष्मा बना दिया होता बेटा तो मैं अच्छा शगुन अच्छा मुहूर्त देख सकती थी. काश मेरा टूटा हुआ चश्मा बना दिया होता बेटा तो मैं अच्छा शगुन अच्छा मुहूर्त देख सकती थी. किसको दुनिया देखने का शौक है मेरे लाल, चश्मा लगा के मैं तेरी सूरत देख सकती थी, मैं तेरी सूरत देख सकती थी. बब्बू मला तर होई थोडा, कष्ट करून एकटी ओढी संसाराचा गाडा. संसाराचा गाडा, संसाराचा गाडा. वरच्या वरची घरची खुशाली कडवी पत्र मधुनी, वरच्या वरची घरची खुशाली कडवी पत्र मधुनी. चिंता आमची करू नका हो राहावे आनंदाने. सीमा नव्हतीच तिच्या त्यागाला, सीमा नव्हतीच तिच्या त्यागाला. कैसे जाऊ मी या माझ्या रामूला. शिमानोतीचा तिच्या त्यागाला, कैसे जाऊ मी या माझ्या रामूला.
नव्हती गावा तुझ्या द्यावाला कैसे दाडू दे ये माझ्या रामोला. रमाईचा शेवट गाते या रमाईचे कवी मुंबईचे किरण सोनोय हे शेवटी काय म्हणतात लक्षात असू द्या. दोन शब्दात कसे मी सांगू त्या जीवनाचा सार. हो त्या जीवनाचा सारे त्या जीवनाचा सारे. सगळ्या माझ्या भावांना विनंती आहे, ज्या इथं सुना बसलेल्या आहेत त्यांना विनंती आहे, सासू सासरे जर थोडा त्रासी देत असतील तर त्यांना दूर करू नका माय मावल्यांना. कारण तुमचे आई वडील कोणाचे तरी सासू सासरे आहेत, सगळ्यांना गोड करून घ्या. कारण तुम्हाला माहित आहे मदर डेला पूर्ण फेसबुक पूर्ण व्हॉट्सअप पूर्ण युट्यूब भरलेलं असते. जे फेसबुकला भरतात टाकतात व्हॉट्सअपला टाकतात तेवढं जर ओरिजिनल आचरणात आणलं ना तर इमानदारीच्या न पूर्ण महाराष्ट्रातले वृद्धाश्रम बंद झाल्याशिवाय राहणार नाही. पण ते तुम्हाला अंमलात आणावं लागेल. कारण माय बापाला दूर करून कोणाचंही चांगलं होत नाही. माय बापाला गोड करा. काही म्हाताऱ्या माणसाचे चुका माय बाप आहे की कशी लेकर असलो लुच्च्या लफंग्या गरीब अमीर तरी तिला प्यारी असतात. चोर असो लुटेरी असो भामटा असो पण माय ते मायच असते. एक मृदुंगवाला माणूस एवढा विषय सांगते आणि रमाईचा शेवट गाते. एक मृदुंगवाला माणूस शेतामध्ये मृदुंग वाजवत राहते. मृदुंग म्हणजे हे ढोलक. एक बकरीचा बच्चा बकरीचा मेमना तिथे उभा राहते, रोज याचा रिदम ऐकते. हा मृदंग वाजवते, रोज तो ऐकते. तो मृदुंग मला म्हणते कोई तो आता नहीं लेकिन ये मेमने के बच्चे को मेरा रिदम क्या समझता मेरा मृदुंग. एक दिवस त्या मेमण्याला विचारते, म्हणते मैं जो बजाता हूँ तुमको समझता है, रोज तुम सुनने आ जाते हैं. तो ते बकरीचं पिल्लू म्हणते नहीं सर तुम क्या बजाते मुझे नहीं समझता, तुम क्या कर रहे हैं ये भी नहीं समझता, लेकिन जब तुम्हारे मृदुंग पे हाथ गिरता है तो वो मृदुंग को जो चमड़ा लगा हुआ है वो मेरे माँ का चमड़ा लगा है. जैसे तुम उस पर खाप मारते हो तो मुझे मेरी माँ की याद आती है, इसीलिए मैं यहाँ आके खड़ा करता हूँ सर. बाकी मुझे तुम्हारा मृदुंग नहीं समझता माँ. दोन शब्दात असे विसावू जीवनाचा सार. हो या जीवनाचा सारे या जीवनाचा सारे. पोटाची पोर गेली तरी होती तुला मला आधार. हो तिथला मला आधार तिथला मला आधार. ज्यामुळेच आला किरण ममकारी आला आकार. त्या रामोने अथांग केले माझ्यावर उपकार. जर त्या माईने माझ्यावर उपकार केले नसते तर आज अंजली भारती तो उभी नसती. तिनं जर बाबासाहेबाला संसार पाण्याकाने लेकरात जर गुंतवलं असतं तर आज मी इथं बसली नसते आणि तुम्ही तिथं बसले नसते. त्या रामोने अथांग केले माझ्यावर उपकार. साथीना उरला साथ द्याया, साथीना उरला साथ द्याया. कैसे जाऊ मी या माझ्या साथी नावला साथ द्यायला कैसे दाडू दे या माझ्या रामोला. साथी नावला साथ द्यायला कैसे दाडू दे या